मी शरद पवळे, महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्थ चळवळीचा प्रणेता, संस्थापक, अध्यक्ष। आज महाराष्ट्रामध्ये जे काही मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना लागू झालेली त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण राज्यभर लढा चालू केलेला आहे। पुन्हा एकदा जनजागृती अभियान करतोय। याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी आहे की राज्यभर शेत रस्त्यासाठी अनेक शेतकरी प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारत होते। राळेगण सिद्धी आणि नारायणगाव ह्या रस्त्यावर हा एक संघर्ष चालू झाला। त्यानंतर लक्षात आलं की गावोगावचे जे रिंग रोड आहेत, शिवरस्ते, हे जर खुले झाले तर गावाच्या सीमा संरक्षण या ठिकाणी होऊ शकतं आणि याच्यामुळं जो काही आपला शेतकऱ्यांचा वाद चालला हाही मिटू शकतो। अनेक शेतकऱ्यांची मुलं आपण पाहतोय की 3-3 किलोमीटर पायी जातात, पिकवलेला माल बाजारपेठेत पोहोचवता येत नाही। अनेक उद्योग व्यवसाय शेतकऱ्याचे रस्त्याअभावी त्या ठिकाणी बंद पडायला लागले होते। अनेकांच्या जमिनी विकल्या गेल्या, अनेकांना विकायची वेळ आली होती, फौजदारी स्वरूपामध्ये शेतकरी अडकले होते आणि अशा पद्धतीमध्ये अनेकांच्या फसवणुकीचा प्रकार पण पुढे आला आणि शेतकऱ्याला रस्ता बंद झाल्यानंतर या ठिकाणी अर्ज कुठं करायचा, कोणत्या कार्यालयात माहीत नव्हतं। त्यामुळं मला स्वतःला जो अनुभव आला हा इतर शेतकऱ्यांना या प्रकारचा त्रास होऊ नये आणि जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार रस्ता मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही या संकल्पाने आपण शेतकऱ्यांना जोडत गेलो। प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न समजून घेतला आणि शासन निर्णय फक्त कागदावर होते, त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्यामुळं मग आपण तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं केली। न्यायालयीन लढा आपण या ठिकाणी यशस्वी केला। न्यायालयाने आदेश काढले 60 दिवसाच्या आत रस्ते खुले करण्याचे आणि त्यानंतर आपण राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, विरोधात नाही, राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन पुकारलं आणि त्यावेळेस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारच्या आमच्या काही मागण्या मान्य केल्या। त्यामध्ये मागच्या शासन निर्णयाप्रमाणे कुठल्या प्रकारचं निःशुल्क आणि संरक्षण फी घ्यायची नाही अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे सरांनी केली। त्यानंतर आता मुख्यमंत्री बळीराजा योजना याच्यामध्येही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी रस्त्याला लागणार नाही, इतर हक्कामध्ये रस्त्याच्या नोंदी होणार, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी यंत्रसामुग्रीद्वारे काम होणार। रोजगार हमीचा जो विषय होता तो बाजूला झाला, त्यामुळं रोजगार हमीद्वारे सरसकट रस्ते खुले होणार आणि आपल्या राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 1000 गावच्या लोकसंख्येपर्यंत रस्ते, मजबूत दर्जेदार रस्ते, सिमेंटचे रस्ते देण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळं सरकारने खूप असं चांगलं काम केलेलं आहे आणि जे काही शेतकरी रस्त्याला जाणीवपूर्वक आडवे येतील त्यांना त्या ठिकाणी शासकीय योजना या ठिकाणी बंद होणार आहेत अशी एक घोषणा चांगली झालेली आहे। त्यामुळे सरकारने खूप असं चांगलं काम केले, परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला अजूनही त्याची अंमलबजावणी होत नाही। राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा आणि जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा आणि तालुका समितीने ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा। यासाठी एक दक्षता समिती नेमलेली आहे, ती त्याच्यावर पारदर्शक काम करत असते, परंतु त्या प्रकारचं कुठेही असं प्रॉपर काम होत नाही। परंतु त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्याचा अहवाल घेत आहोत, पाठपुरावा करत आहोत आणि ज्यासाठी आम्ही पुन्हा राज्यभर जनजागृती करणारे जे पीडित बांधव आहेत, आज पूर्वीच्या काळी 100-200 एकर जमीन होते त्यामुळे हा प्रश्न गंभीर नव्हता, परंतु आज तुकडीवारीमुळे, विभाजनामुळे हा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि मग आपण अशा प्रकारे जर हा विषय तसा प्रलंबित राहिला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल आणि हा प्रश्न जर सुटला तर शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न मिटेल, रोजगाराचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल आणि सीमा संरक्षण हा राष्ट्रीय एक ऐतिहासिक लढ्यातून एक मिळणारा आपल्याला बेनिफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळं राज्यात, महाराष्ट्र हा देशामध्ये अव्वल नंबरला जाणार आहे। आपल्या तालुक्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये खूप सुंदर काम या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के आणि उपाधीक्षक अमोलजी भोसले यांनी खूप असं चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर त्यांनी एक धामारी गाव याचं पूर्ण असं रोड मॅपिंग केलेलं आहे आणि त्या मॅपिंगच्या आधारे जितेंद्र डोडी जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी एक गाव त्याच्या नोंदी या ठिकाणी ते गाव मॅपिंग करून दाखवलेलं आहे। त्याला विशिष्ट प्रकारे असे नंबर ABCD क्रमांक त्या ठिकाणी रस्त्यांना देण्यात आलेले आहेत। हे बघा, म्हणजे एक आदर्श गाव या ठिकाणी रोड मॅपिंग त्याचं झालेलं आहे, सॅटेलाइटद्वारे मॅपिंग झालेले आहे आणि प्रत्येक रस्ता हा रोहरद्वारे मोजण्यात येणार आहे। पूर्वीच्या काळी टेप लावायचे, ब्रिटिश काळामध्ये साखळीने मोजले जायचे, आता या ठिकाणी रोहरद्वारे मोजणार, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी सीमेचे वाद या ठिकाणी होणार नाहीत। परंतु चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी दोन्ही बाजूला झाडं लावायचं हा एक घोषणा केली, परंतु ती झाडं लावलेली आजही तर काय जगतात का नाही हा प्रश्न तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण मागणी सरकारकडे ही करतोय का त्या ठिकाणी दोन्ही बाजूला ब्रिटिशकालीन दगडी नंबरी जे आहेत विशिष्ट अंतरावर लावा, जास्त खर्च येणार नाही, कारण याची पारदर्शक म्हणजे याचे सर्वेक्षण
सातत्याने तलाठीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि असं जर झालं तर त्याचं संरक्षण होईल, सॅटेलाईटद्वारे त्याचं मॅपिंग होईल. आणि मग अशा प्रकारे जर रस्ते खुले झाले, रिंग रोड झाले, पानंद रस्ते झाले, वाटपपत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख केला, तर पुन्हा त्या शेतकऱ्याला पुन्हा तंट्याची वेळ येणार नाही. आणि प्रकरणं जी प्रलंबित आहेत तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये, जिल्हा आयुक्ताकडे, ही सगळी प्रकरणं जर तातडीने निकाली काढली आणि दुसऱ्या बाजूने न्यायालयामध्ये जी प्रकरणं आहेत ती महसूलकडे वर्ग करून तातडीने जर निकाली काढली, तर एक ऐतिहासिक काम महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये प्रेम निर्माण करणारी एक ऐतिहासिक चळवळ, ऐतिहासिक सामाजिक दिशा ह्या माध्यमातून मिळणार आहे. स्वातंत्र्यानंतर एक ऐतिहासिक कार्य आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. आणि याची आम्ही वाट पाहतोय. आणि नक्कीच विश्वास आहे, सरकार कोणतंही येऊ, परंतु हे जर कार्य पार पडलं तर शेतकरी नक्कीच समृद्ध होईल आणि महाराष्ट्र हा देशात अव्वल होईल. आणि त्याची एक ओळख आपल्या महाराष्ट्रातून आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि राज्यभरातल्या जे बी अधिकारी, सचिव विकासजी खारगे सर, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे जे अधिकारी चांगलं काम करतात त्यांना या ठिकाणी उच्च पदावर घेण्यात यावं आणि आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा. शिरूर तालुका हा राज्यात नंबर 1 बनतोय, त्याची एक ओळख आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यामध्ये 38 रस्ते या ठिकाणी खुले झालेत. त्याचबरोबर 93 पैकी 48 रस्त्यांचे 48 रस्त्यांच्या इतर अधिकारात नोंद प्रत्यक्ष करण्यात आलेल्या आहेत. आणि 38 रस्ते 1668 गट मोजण्यात आलेले, 161 किलोमीटरचं अंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. एवढ्या MIDC झोनमध्ये असणारा किचकट तालुका ही या ठिकाणी उंचीवर गेलेला आहे. त्यामुळे ह्या प्रशासनाचा मी आभार मानतो. वरिष्ठ पातळीवर यांचं मी सन्मान करण्याचं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचवणार आहे. आणि जे अधिकारी चांगलं करतील त्यांचा सन्मान केला जाईल आणि जे अधिकारी करणार नाही त्यांच्या तक्रारी भविष्यात केल्या जातील.